नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? मी आज सोसायटी आमची दाखवते. बाहेर पडल्यावर असं सगळं दिसतं. तर या कंपाऊंडच्या पलीकडे गार्डन आहे छोटंसं, डागडुजी चालू आहे तिथे, त्यामुळे आम्ही जात नाही. सोसायटी खूप मोठी आहे, अजून आत आत असं जावं लागतं. तर मी आमची मागची बाजू तुम्हाला दाखवते. मागच्या बाजूलाच आमची गॅलरी आहे. इथून मागे जाण्यासाठी रस्ता आहे. इथल्या सगळ्या लोकांनी स्वतःची झाडं अशी बाहेर लावलेली आहेत खाली कुंड्यांच्यात. खूप खूप झाडं लावलेली आहेत आणि काही मोठी झाडं पण खूप चांगली चांगली आहेत फुलांची वगैरे. ह्या चाफ्याचं झाड आहे आणि हे मोठं दिसतंय ते जांभळाचं झाड आहे ॲक्च्युली. आणि ही झाडं लावलेल्या कुंड्या दिसत आहेत गॅलरीला लटकवलेल्या, ती आमची गॅलरी आहे. थोडंसं पुढे जाऊन बघते मी आता. इथे खूप मोकळी जागा आहे त्यामुळे एवढं काही वाटत नाही. त्या दिवशी ही झाडं लावली होती आम्ही. हे सीताफळाचं झाड आहे आणि ते छोटी झाडं फणसाची आहेत. फणसाच्या बिया टाकलेल्या त्याची झाडं झाली. तर हे असं दिसतं, बाहेरून पण छान दिसतं. आता बाहेर पडते मी, पण ही 2 मोठी झाडं आहेत ती तगरची आहेत. खूप छान सडा पडलेला असतो सकाळ सकाळी. आज जरा साफ केलेलं दिसते त्यामुळे ते आज काहीच नाही दिसत आहे. पण खूप छान वाटतं, पांढरी फुलं खाली पडलेली असतात. आता बाहेर पडते. मांजरी पण भरपूर आहे तिथे. बाहेर आले मी पुढच्या बाजूला. ही मांजर पण खूप छान आहे, पांढरी शुभ्र, पण असं सीटवर बसून ते सीट कवर खराब करून टाकतात. पाऊस आला म्हणून आम्ही आलो आता घरी. खूप छान पाऊस पडतोय, रिमझिम असा. पाऊस जरी पडत असला तरी मला कुंड्यांच्यात पाणी घालावंच लागतं, कारण झाडांपर्यंत पावसाचं पाणी येत नाही. जरी कुंड्या अशा बाहेर लटकत असल्या तरी सुद्धा नाहीच. थोडीशी माझी आता चुकार कामं मी सुरुवात करते. कपड्यांच्या घड्या घालणं हे तर रोजचंच काम झालंय. इतके कपडे ढीगभर पडून असतात की तो संपतच नाही. ढीग रोज करावे लागतात. हे बघा, एवढ्या घड्या केल्या मी आत्ता. आता कचरा काढून घेते सगळ्या घराचा पूर्ण, म्हणजे एकदम स्वच्छ असं वाटेल. आमचं घर पहिल्या मजल्यावर आहे, पण भरपूर धूळ येते, त्यामुळे उचलापाचल करून कचरा काढायलाच हवा. माझा मुलगा नसताना हे सॉफ्ट टॉयज एका जागी निमूटपणे बसून असतात. काल संकष्ट चतुर्थी होती, माझा उपवास होता, तर मी डाळिंबाचे दाणे खाल्ले, अमूल मस्ती ताक आणि ही खिचडी बारीक साबुदाण्याची आहे त्यामुळे ती पटकन होते. 9 वाजता चंद्रोदय होता काल संकष्ट चतुर्थीचा, म्हणून मी जेवण करायला सुरुवात केली 6:30 पावणे 7ला असत. आणि सर्वात आधी मी लावणारे डाळ, कारण मी वरण करणार आहे त्यामुळे तुरीची डाळ घेतली आहे मी. तुरीची डाळ मी कुकरमध्ये लावते. हळद हिंग सगळं टाकलं. 2-3 शिट्ट्या तरी काढीन, कारण मी आधी भिजत घातली नव्हती. भात पण लावते. भात आणि डाळ मी एका कुकरमध्ये नाही लावत, कारण हा कुकर छोटा आहे आणि मोठा कुकर ॲक्च्युली मी काढत नाही. भात काय मला जास्त करायचा नसतो, फक्त माझ्यापुरताच, तर मग मी फक्त 2 छोट्या वाट्या भात टाकला आहे, म्हणून मी असा वेगळाच लावते तो. भाजी लाल माठाची करणार आहे त्यामुळे मग मी भिजत ठेवली आहे. मी आता सारण करून घेते. मोदक करायचे तर मी 1 चमचा साजूक तूप टाकलं आहे. त्याच्यात अर्धी वाटी गुळाची कणी टाकली आहे. तुम्ही डायरेक्ट गूळ पण वापरू शकता, म्हणजे वापरा. आणि 1 वाटी मी खोबरं टाकलं, ओलं खोबरं. गूळ शिजू द्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. ड्रायफ्रूट पावडर, वेलची पावडर टाकली. दोन्ही सगळं मिक्स मस्त करून घेतलं. आणि आता हे दुसरं वाटण करते. जरा 1 वाटी खोबरं घेतलं आणि त्याच्यात 1.5 टीस्पून जिरं घेतलं आहे मी, आणि थोडंसं आता पाणी टाकायचं आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं. आता माझं वाटण पण तयार आहे आणि सारण पण तयार आहे. 1.5 वाटीचं हे सारण तयार झालं आहे. आता लाल माठाची भाजी करायची आहे, तर भाजी पटपट कापून घेते आधी. या स्टीलच्या भांड्यातच मी लाल माठाची भाजी करणार आहे. 1 चमचा फक्त मी तेल घेतलं आहे. जिरं टाकून 3 मिरच्या मधून अशा कापून घेतल्या आहेत, मीडियम साईजच्या मिरच्या आहेत, जास्त तिखट पण नाही आहेत. हिंग, हळद टाकून घेतलं आहे. आता त्याच्यात मी अर्धी वाटी
खोबरं टाकणार आहे ओलं. तुम्ही लाल माठाची भाजी कशी करता? खोबरं टाकता की नाही? मी खोबरं टाकून करते, खूप छान होते. कधीतरी अशी पण भाजी करून बघा, खूप वेगळी लागेल आणि चांगलीसुद्धा लागेल. पालेभाज्या खाणं खूप चांगलं असतं, पण खोबरं टाकून केल्या तर आणखीन त्या छान लागतात. मीठ टाकलं आता, मिक्स करून घेते. थोडंसं 5 मिनटं वाफवून घेते, पालेभाजी पटकन शिजते. तर आता आणखीन मी अर्धी वाटी खोबरं टाकलं आहे. बघा, स्टीलचं भांडं असून अजिबात भांडं करपलेलं नाही आहे. तर भाजी झाली आहे आता आणि आता मी वरण करते. वरण मी अगदी साधं असं बनवणार आहे. तर 1 चमचा मी साजूक तूप घेतलं आहे आणि ते तापल्यावर डायरेक्ट मी शिजवलेली डाळ टाकली मी आत्ता आणि 1 चमचा गुळाची कणी, मीठ आणि मगाशी केलेलं हे खोबऱ्याचं वाटण. नीट सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक कढ येईपर्यंत, म्हणजे 5 मिनटात तरी कढ येईल तोपर्यंत मी ठेवते. तिथपर्यंत मी पीठ मळून घेते. अगदी साधं वरण करायचं असेल नैवेद्यासाठी तर मी असंच वरण करते. खूप छान होतं, पटकन होतं आणि टेस्ट पण इतकी मस्त असते की तुम्हाला सारखं सारखं करावंसं वाटेल. सगळ्यांना आवडेल. नक्की करून बघा हे असं वरण. भात आधीच झाला, तर वरण आणि भाजी आत्ता झाली आहे. तर पुऱ्या पाडून घेते आणि काही पुऱ्या करून घेतल्यात मी अशा प्रकारे. 1 पुरी घेतली आहे आणि त्याच्यात 1 चमचाभर मगाचं सारण घेतलं आणि मोदक वळून घेतला. तर मोदक असा मस्त छानपैकी झाला आहे बघा. पुऱ्या केल्यामुळे एकाच मापाचे मोदक होतात. याप्रमाणे बाकीचे मोदक पण करून घेतले. ते डायरेक्ट तळायला टाकायचे. मीडियम फ्लेमवर तळायचे आणि सारखं ते हलवत राहायचे, कारण जर एकाच जागेवर राहिले तर ते जळू शकतात. टाकल्या ते पांढरे दिसतात. मग नारंगी होईपर्यंत ते तळून काढा, म्हणजे चांगले शिजतात आतपर्यंत. आता माझे सगळे मोदक तळून झालेत. एवढे झाले 7 पूर्ण झाले, तर 5 मी नैवेद्यासाठी काढून घेते. तर कसे वाटले हे बिना तांदूळ आणि बिना उकडीचे मोदक? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.